नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऊसाची वाढ एका महिन्यात डबल कशी करायची याविषयी माहिती पाहणार आहोत. उन्हाळ्यात ऊसाची चांगली वाढ होण्यासाठी आणि उत्पादनात घट होऊ नये यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. खालील मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. ते मुद्दे लक्षपूर्वक ऐका मित्रांनो. पाणी व्यवस्थापन. पाण्याच्या वेळा. उन्हाळ्यात बाष्पीभवनात जास्त होत असल्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्यास 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचन असेल तर पाण्याचा ताण पडू देऊ नये म्हणून ठिबक सिंचनचा वापर करणे अत्यंत फायदेशीर ठरते. आच्छादन. जर ऊसाच्या सरीमध्ये पाष्टाचे आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा टिकून राहतो आणि जमिनीचे तापमान सुद्धा नियंत्रित राहते. तर मित्रांनो, त्यामध्ये त्याचबरोबर खत व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचे आहे. फुटव्यांचा वाढ. लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांच्या काळात फुटवे वाढवण्यासाठी फॉस्फरस, पोटॅश आणि मॅग्नेशियमयुक्त खतांचा वापर करावा. नत्रयुक्त खते. ऊसाच्या जोमदार वाढीसाठी युरियासारखी नत्रयुक्त खते प्रमाणात द्यावी. ही खते झाडाच्या बुंध्यापासून 10 सेंटीमीटर लांब द्यावी जेणेकरून मुळांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. सूक्ष्म अन्नद्रव्ये यामध्ये लोह, मॅग्नेशियम, सल्फरची मात्रा दिल्यास प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सुधारून ऊसाची वाढ वेगाने होते. त्यामध्ये संजीवकाचा वापर करू शकतो. जिब्रेलिक ॲसिड जे म्हणतात त्याला. ऊसाच्या कांड्यांची लांबी वाढवण्यासाठी जिब्रेलिक ॲसिडची फवारणी अत्यंत प्रभावी ठरते. यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते. वसंत ऊर्जा. वसंत ऊर्जा जोमदार वाढ होण्यासाठी 5 मिली वसंत ऊर्जा प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली पाहिजे. तर इतर काही अजून तुम्ही महत्त्वाच्या योजना वापरू शकता. जैविक खते. ॲसिटोबॅक्टर जीवाणू खतांचा वापर केल्यास नत्र स्थिरीकरण होऊन पिकाला पोषक तत्वे मिळतात. बाळबांधणी. लागवडीनंतर 1.5 ते 2 महिन्यात बाळबांधणी केल्याने ऊसाला आधार मिळतो आणि फुटव्यांची संख्या वाढते. पांढऱ्या मुळ्यांची वाढ. उन्हाळ्यात मुळांची वाढ खुंटू नये म्हणून जमिनीत पुरेसा ओलावा आणि हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. तुमच्या ऊसाची लागवड किती महिन्यांची झाली आहे, सध्या ऊसाचे वय काय आहे, तुम्ही मला कमेंट करू शकता. आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि शेजारील